Welcome students. In the first part of the lesson HCF and LCM. Students, in 5th standard you have learned factors of numbers. Let's revise these factors of numbers. Students, when we divide 36 by 4, the remainder is 0. Therefore, 4 is a factor of 36 and 36 is a multiple of 4. पहा या ठिकाणी 36ला 4ने पूर्ण भाग जातो आणि म्हणून 4 हा 36चा कोण आहे तर फॅक्टर आहे. आणि यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये असं म्हणू शकतो की 36 हा 4चा मल्टिपल आहे. आता या दुसऱ्या उदाहरणात पहा. When we divide 65 by 9, the remainder is not 0. Therefore, 9 is not a factor of 65 and 65 is not a multiple of 9. So, from this we learned that 4 is a factor of 36 and here 9 is not a factor of 65. याचाच अर्थ कोणतीही दिलेली संख्या असेल त्या दिलेल्या संख्येला जर एखाद्या संख्येने पूर्ण भाग गेला तर तो त्या संख्येचा फॅक्टर असू शकते. स्टुडंट्स, नाउ लेट्स टेक two numbers 36 and 48. We have written factors of 36 is equal to 1, 2, 3, 4, 6, 9, 12, 18 and 36. And the factors of 48 is equal to 1, 2, 3, 4, 6, 8, 12, 16, 24 and 48. पहा मुलांनो, या ठिकाणी फॅक्टर्स लिहित असताना आपण ज्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट शिकलेलो आहेत त्याचा वापर आपण इथे केलेला आहे. नाउ देर आर सम कॉमन फॅक्टर्स बिटवीन दीज टू नंबर्स. नाउ लेट्स राईट डाऊन द कॉमन फॅक्टर्स. सो द कॉमन फॅक्टर्स of 36 and 48 is equal to 1, 2, 3, 4, 6, 12. Okay, so the common factors are 1, 2, 3, 4, 6 and 12. So students, in 5th standard we have learned how to find out the factors of given numbers and how to find out the common factors also. Let's solve practice set 23. Now in this practice set we are going to write all the factors of the given numbers and list their common factors. So the two numbers are 12 and 16. We are going to find out the common factors between these two numbers. Now, according to the divisibility test, we are writing the factors. पहा मुलांनो, जेव्हा आपण या दिलेल्या संख्यांचे फॅक्टर्स काढणार आहोत त्यावेळी आपण ज्या ठिकाणी फॅक्टर्स लिहिणार आहोत त्या कागदावरती एका बाजूला आपण एक थोडक्यात रफ काम म्हणलं तरी चालेल, या ठिकाणी आपण त्याचे फॅक्टर्स लिहिणार आहोत. पण हे फॅक्टर्स आपण कसे लिहिणार आहोत? पेअर्स ऑफ फॅक्टर्स या स्वरूपामध्ये लिहिणार आहोत. म्हणजे काय तर फॉर एक्झाम्पल 12. सो आपल्याला 12 हे उत्तर हवं आहे. 1ने 12ला गुणल्यावरती उत्तर 12 येते. सो 1 12 12. आता आपण नेक्स्ट नंबर याला 2ने भाग जातो. सो 2 6 12. 3 4 12. हां, या ठिकाणी आपण 12ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो त्या संख्यांच्या जोड्या आपण इथे लिहिलेल्या आहेत. आता हे पेअर्स ऑफ फॅक्टर्स लिहिल्यानंतर या ठिकाणी जी ही आपली तिसरी जोडी आलेली आहे ही आहे 3 × 4. म्हणजे अगदी जवळचा नंबर आहे. 3 × 4. 3 नंतर 4 येतो. म्हणजे जर आपण इकडे लिहिलं तर 4 × 3 असं पण लिहू शकतो आपण. पण 3 × 4 आणि 4 × 3 दोन्ही समान आहे म्हणून आपण या ठिकाणी इथे थांबणार आहोत. सो हे आहेत पेअर्स ऑफ फॅक्टर्स. आता हे जे फॅक्टर्स आहेत हे सगळे फॅक्टर्स आपण क्रमाने लिहिणार आहोत. फॉर एक्झाम्पल 1 2 3. पहा 1 2 3. त्यानंतर आपण लगेच 4 नंबर घेणार आहोत. 4. या 4 नंतर 6
आणि 12. आपण हे पेअर्स ऑफ फॅक्टर्स न लिहिता जर आपण ह्या ठिकाणी 12चे फॅक्टर्स लिहिण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला खूप वेळ ते आठवावं लागतं की कोणत्या संख्येने भाग जातो 12ला. म्हणून त्यापेक्षा पटकन होणारी ही एक छान कृती आहे. या ठिकाणी आपण पेअर्स ऑफ फॅक्टर्स आठवणीने लिहायचे आहेत आणि स्टार्टिंग फ्रॉम 1 वी आर गोइंग टू राईट द फॅक्टर्स. आता त्याच पद्धतीने आपण 16चे सुद्धा फॅक्टर्स पाडूया. सो 16 इज इक्वल टू 1 इंटू 16, 2 इंटू 8, 3 ने भाग जातो का पहा बरं, नाही जात. देन 4 4 जा 16. आता पहा हे दोन्ही नंबर कॉमन आहेत. 4 जा आपण इथे 5 घेतला तर 5ने पण याला भाग जात नाही आहे. 6 घेतला तर देखील भाग जात नाही आहे. थोडक्यात आपली जी शेवटची ही जोडी आलेली आहे ही जवळची आलेली आहे. म्हणजे 6ने भाग जाणार नाही, 7ने जाणार नाही, मग 8ने जाणार आहे. पण 8 2 जा 16. मग हे 8 2 जा 16 जे आपण लिहितो, 8 2 जा 16 म्हणजे 8 हा फॅक्टर आहे, 2 पण हा फॅक्टर आहे. तेच फॅक्टर्स आपण इथे या ठिकाणी लिहिलेले आहेत. 2 इंटू 8 म्हणजे हे पुन्हा लिहिण्याची इथे गरज नाही. आपले इथे फॅक्टर्स संपलेले आहे. सो द फॅक्टर्स ऑफ 16 आर 1 2 देन 4. पहा 1 2 4. आता हा 4 इथे पुन्हा आलेला आहे पण आपण दोनदा लिहायचा नाही. 8 आणि 16. ओके, सो दीज आर द फॅक्टर्स ऑफ 16. आपण 12 आणि 16 या दोन नंबरचे फॅक्टर्स इथे आपण लिहिलेले आहेत. आता आपल्याला लिहायचं आहे तर कॉमन फॅक्टर्स. सो द कॉमन फॅक्टर्स आर, कॉमन फॅक्टर्स म्हणजे दोघांमध्ये समान असलेले 1 2 4. या ठिकाणी 3 आहे पण या ठिकाणी 3 नाही आहे म्हणून तो कॉमन नाही आहे. त्यानंतर 6, इथे 8 आहे, इथे 8 नाही आहे. 12 16. सो द कॉमन फॅक्टर्स आर 1 2 and 4. Now we are going to find out the common factors between these two numbers 56 and 72. So first we are going to write the pairs of factors. So 56 is equal to 1 into 56. मुलांनो, दिलेली जी संख्या असते त्या संख्येचा फॅक्टर्स काढत असताना सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की 1 आणि जो नंबर दिलेला आहे हा नंबर त्याचे फॅक्टर्स असतातच. म्हणजे पहिला फॅक्टर असतो तो 1 आणि जो शेवटचा फॅक्टर असतो तो म्हणजे दिलेली संख्या. त्यामुळे हे लक्षात ठेवायचे तुम्ही. सो आता आपल्याला फॅक्टर्स या ठिकाणी एकक स्थानी 6 आहे म्हणजे याला 2ने नक्की भाग जातो. जर याला 2ने भाग जातो तर किती दुने 56 म्हणजे हाऊ मेनी 2 जा 56 इज इक्वल टू ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी आपल्याला भागाकार करावा लागतो. तो रफ काममध्ये तुम्ही केला तरी चालेल. यासाठी पाढेपाठ करणं अत्यंत आवश्यक आहे. पाढेपाठ पाहिजे. सो 28 2 जा 56. आता 3ने याला भाग जातो का हे पाहायचं आहे आपल्याला. त्यासाठी आपल्याला डिव्हिजिबिलिटी टेस्ट माहिती आहे 3ची. अंकांची बेरीज करा. जर त्याला 3ने भाग गेला तर याला 3ने भाग जाणार आहे. 5 आणि 6 11. 11ला 3ने भाग जात नाही म्हणजे या संख्येला 3ने भाग जात नाही. मग आपण 4 ही संख्या घेऊया. 4ने या संख्येला भाग जातो. भागाकार करून बघा. सो 4 इंटू 40. 5ने भाग जात नाही कारण एकक स्थानी 0 किंवा 5 नाही आहे. 6ने भाग जातो का तर नाही जात. 6ने याला 6च्या पाड्यामध्ये 56 हे येत नाही. आता आपण 7ने भाग करून बघूया तर हो जातो. 7 8 जा 56. पहा आता आपण पुढे 7च्या नंतर 8 ही संख्या घेतोय. 8ने जर याला भागलं तर 8 7 जा 56 म्हणजे 7 8 जा 56 आणि 8 7 जा 56. त्यामुळे आता आपण या ठिकाणी त्याचे फॅक्टर्स लिहिणे थांबवणार आहे. म्हणजे 56चे फॅक्टर्स आहेत 1 2 4 7. पहा 1 2 4 7. त्यानंतर 8 14 28 and 56. हे आहेत 56चे फॅक्टर्स. नाऊ वी आर गोइंग टू राईट द फॅक्टर्स ऑफ 72.
मुलांनो 72चे फॅक्टर्स आपण डायरेक्ट या ठिकाणी देखील लिहू शकतो, परंतु जेव्हा आपण पेअर्स ऑफ फॅक्टर्स लिहितो तेव्हा कोणतीही संख्या की ज्याने 72ला भाग जातो ती संख्या विसरण्याची शक्यता नसते. आपण डायरेक्ट इथे फॅक्टर्स लिहिले तर आपण एखादा अंक विसरू शकतो, म्हणून आपण या ठिकाणी पेअर्स ऑफ फॅक्टर्स लिहिणार आहोत. सो 72 इज इक्वल टू 1 इंटू 72 ही आपली पहिली जोडी आहे, ही लक्षातच ठेवायची आपल्याला. त्यानंतर एकक स्थानी 2 आहे म्हणजे आपल्याला नक्कीच 2ने भाग जातो. जेव्हा आपण 2 याला भाग घालवला तर आपल्याला उत्तर येतं 36. सो 2 इंटू 3 6 36. आता 3ने भाग जातो का? कसोट्या आहेत, आपण पाठ केलेले आहेत. सो 7 + 2 9. 9ला 3ने भाग जातो म्हणजे याला देखील 3ने भाग जातो. सो 3 इंटू 24. आता नेक्स्ट नंबर 4. 4ने भाग जातो का बघूया. तर हो, त्याला भाग जातो. 4 इंटू 18. 5ने भाग जातो का? नाही जात, कारण एकक स्थानी 2 आहे. जर एकक स्थानी 0 आणि 5 असेल तरच त्याला भाग जातो 5ने, त्यामुळे 5 नाही. 6ने भाग जातो का बघूया. साधा भागाकार करून बघा. 6 इंटू 12. 7ने भाग जातो का? नाही. 7 10 70, पण इथे 72 नंबर आहे. मग आपण नेक्स्ट नंबर घेऊया 8. 8 9 72. पहा या ठिकाणी 8 ही जी जोडी आहे ही आहे 8 इंटू 9. 8 नंतर नंबर येतो 9. 9 8 72, म्हणजेच 8 इंटू 9. म्हणून आपण ही जोडी पुढची लिहिणार नाही, इथे आपण या जोड्या थांबवणार आहोत. आता या ठिकाणी ह्या पेअर्स ऑफ फॅक्टर्स आहेत. हे पेअर्स ऑफ फॅक्टर्स म्हणजेच हे सर्व फॅक्टर्स आता आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. सो द फॅक्टर्स ऑफ 72 आर 1 2 3 4 6 8 9 12 18 24 36 and 72. So these are the factors of 72. बघा, अशा प्रकारे आपण 56 आणि 72चे फॅक्टर्स लिहिलेले आहेत. आता त्यातील कॉमन फॅक्टर्स आपल्याला लिहायचे आहेत. सो द कॉमन फॅक्टर्स आर 1 2 4 8. Okay, so the common factors are 1 2 4 8. So students, in this video we have learned how to find out the common factors of the given numbers.